श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या क्यूट मैत्रिणींनो. तर इमर्जन्सीचा व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी खास. आणि व्हिडिओ ज्वेलरीचाच आहे. कारण का मी कितीही प्रयत्न करते की माझा डेली ब्लॉग शूट करण्याचा किंवा वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलण्याचा. आणि एकतर मी माझं इंट्रोडक्शन पण दिलेलं नाही आहे किंवा माझ्याविषयी काही माहिती सांगितलेली नाही आहे. तरी पण मी डायरेक्ट पटपट नुसते व्हिडिओचे म्हणजे दिवाळीपासून ते आत्तापर्यंत रांगोळी आणि ज्वेलरीचेच व्हिडिओ पोस्ट करत आहे. मध्ये मी गॅप पण घेतला होता आणि कारण पण तसंच आहे. तर हां, मेन मुद्द्यावर येते. तर ज्या मुलींना किंवा ज्या लेडीजला असं मस्त साडीवर वेअर करण्यासाठी सिम्पल प्लेन असलेली आणि थोडीशी ग्लॉसी किंवा छान अशी चकाकी असलेली स्नेकचं असतं ना, स्नेक टाईप डिझाईन, तशी जर कमरपट्टा पाहिजे असेल, मस्त असं सेक्सी लुक देतो बघा साडीवर असा, तर मी एका छोट्याशा क्लिपमध्ये पण दाखवलेला आहे की अशा प्रकारे जर तुम्हाला कमरपट्टा पाहिजे असेल तर अथक परिश्रम करून सगळीकडे फिरून शेवटी तो मी शोधून काढलेला आहे. म्हणून हा इमर्जन्सी व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणून मला काही कपडे वगैरे चेंज करायला म्हणजे कपडे वगैरे चेंज करत बसले नाही, तशीच उठले पटकन आणि नाईट ड्रेसवरच मी व्हिडिओ बनवत आहे आत्ता. आणि जरा थोडीशी तब्येत ठीक नाही, त्यामुळे मला उठायला पण उशीर झालेला आहे. त्याच्यामुळे मी इमर्जन्सीचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवत आहे. एका कंबरपट्ट्याच्या साठी मी इतके कंबरपट्टे विकत घेतले वेगवेगळ्या प्रकारचे. आता ते सगळे बहिणींना वाटून टाकणार. आणि मला म्हणजे मला तो स्पेशल एकच आवडला होता, तर मी म्हटलं चला बाबा तुमच्याबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करू. असं होतं ना आपल्या सगळ्या लेडीज बरोबर की एकच गोष्ट पर्टिक्युलर पाहिजे असते जी कुठं मिळत नाही. माझं तरी तसंच होतं की मला तो प्लेनवालाच पाहिजे होता. मी एका ठिकाणी असं छान अशा आपल्या यूट्यूबर आहेत फेमस वगैरे, तर त्यांनी अशी खूप सुंदर साडी नेसली होती आणि त्यांनी ते कंबरला असं असतं ना एका साईडला असा वेअर केला होता आणि मस्त दिसत होत्या त्या. आणि मला फार आवडतं असं लेडीजने नटलेलं. मला पण पाहिजे होता तो. तर म्हटलं चला बाबा आपल्या इतक्या साऱ्या मैत्रिणी आहेत आणि त्यांना पण असा कमरपट्टा पाहिजे असेल तर मी जे काही फिरले ना सगळीकडे मुंबईमध्ये, तर ते तुम्हाला सांगते. दादर, मलाड आणि बरंच क्रॉफर मार्केट वगैरे सगळीकडं, पण मला एकाच ठिकाणी मिळालेलं आहे. एक छान असं नवीन शॉप उघडलेलं आहे दादरमध्ये तिथे. आणि त्याच्यासाठी स्पेशल मी मलाडला गेले होते आणि मलाडचा सगळा व्हिडिओ एका कंबरपट्ट्यासाठी नाही का मी आहे ना बाकीचे पण व्हिडिओ शूट केलेले आहेत. म्हणजे तुम्हालाच उपयोगी येतील ते. म्हणजे आता लग्न सराई चालू आहे, माझ्या पण भावाचं लग्न आहे ना, तर म्हटलं चला बाबा तुमच्यासाठी पण आपण व्हिडिओ शूट करावा. अजून एक ज्वेलरीचा व्हिडिओ माझ्याकडून शूट झालेला आहे मलाड ज्वेलरी मार्केटचा. आणि एक अंदाज येईल तुम्हाला कशा प्रकारे ज्वेलरी तिथे मिळते. हां, दादर ट्रॅडिशनल मराठमोळी ज्वेलरीपेक्षा जरा वेगळी तिकडे मिळते. फॅन्सी ज्वेलरी मिळते. लाछा लेंगावर घालण्यासाठी खूप सुंदर व्हरायटीज आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं होलसेलनी पण मिळते तिथे. हां, खूप होलसेलनी ज्यांना ज्वेलरीचा बिझनेस करायचा आहे, आता लग्न सराई किंवा आता आपला अक्षय तृतीया येत आहे त्याच्यासाठी छान असा मेकअप करून ज्वेलरी वेअर करायची आहे, महाराष्ट्रीयन लुक मराठमोळा लुक करायचा आहे किंवा ट्रॅडिशनल असं फॅन्सी लुक करायचा आहे, त्याच्यावर वेअर करण्यासाठी अतिशय सुंदर अशी ज्वेलरी मला मिळालेली आहे. म्हणून म्हटलं चला आपण व्हिडिओ बनवूया. त्यामुळे अवतार झालेला आहे आणि जरा थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे, जरा इन्फेक्शन इकडे थोडंफार झाल्यामुळे थोडंसं लाईट असं फिल्टर लावून मी करत आहे. एवढा फ्लॉलेस चेहरा माझा नसतो कधी. तर म्हटलं चला बाबा तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा. आणि बाहेरच्या कन्स्ट्रक्शनचा आवाज तुम्हाला येत असेल त्याच्याबद्दल माफी. आणि कसं आहे ना, मुंबईमध्ये आजकाल सब जगह खुदा आहे तो, तर सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहेत आणि त्याचा आवाज सगळ्या व्हिडिओमध्ये येत आहे. व्हॉइस ओव्हर करणार होते, म्हटलं टाईम जाईल, पटकन आपला हा व्हिडिओ मैत्रिणींपर्यंत पोहोचला पाहिजे. तर हो मैत्रिणींनो, तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना जर बिझनेस चालू करायचा असेल ना ज्वेलरीच्या संदर्भात, इमिटेशन ज्वेलरी किंवा ट्रॅडिशनल वगैरे ज्वेलरी कुठे मिळते काय, तर त्याच्या संदर्भातले सगळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर इथून पुढे मी सगळे व्हिडिओ तसेच बनवत जाईल. आणि जर माझी लाईफस्टाईल तुम्हाला जर बघायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अजून वेगवेगळ्या इम्पॉर्टंट व्हिडिओ पण माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला बघायला मिळतील नक्की. आणि सध्या काय ना माझी खूप घाई चालू आहे, माझ्या भावाचं लग्न आहे ना त्याच्यामुळे धावपळ चालू आहे. तर एवढे छान छान व्हिडिओ पण मी बनवून ठेवलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्याविषयी काही माहिती तुमच्यापर्यंत सांगितलेली आहे की मी कोण आहे, माझं नाव पूर्ण काय आहे, मी काय करते लाईफमध्ये, सगळं. तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ नक्की येईल. पण आत्ता हे खास व्हिडिओ तुमच्यासाठी पोहोचणं गरजेचं आहे. कारण का कुणाचं भावाचं लग्न, कुणाचं दिराचं लग्न, कुणाचं मुलाचं लग्न, त्याच्यासाठी हे ज्वेलरीचे व्हिडिओ खास तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे.
म्हणून हा इमर्जन्सी पर व्हिडिओ मी बनवत आहे. आणि हा मला फार बडबड करायला आवडतं आणि मला मैत्रिणींशी बोलायला फार आवडतं, खास तुमच्यासारख्या मैत्रिणींशी. आणि चला लवकर पटकन सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून मी असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहील. आणि हा व्हिडिओ संपूर्ण आवडला तर मला कमेंट पण करा. हां, जर ह्याच्याविषयी काही माहिती पाहिजे असेल अजून तुम्हाला, काही ॲड्रेस पत्ता, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. जर हा व्हिडिओ आवडला तर छान मला कमेंट करा. मला खूप छान असं बोलायला आवडतं मैत्रिणींशी. ओके, चला बाय. व्हिडिओ पूर्ण बघा. तर असा कमरपट्टा पाहिजे असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा. साडीवर जी चेन वेअर करतात ना, नवीन ट्रेंडी चेन असते, ते प्लेनवाली चेन आहे ना, तर ती मला पाहिजे होती. त्याच्यासाठी गोरेगाववरून मला आलेली आहे. इथं होलसेल ज्वेलरीमध्ये मिळते का बघते, आणि जर मला मिळाली ना तर ती तुमच्याबरोबर पण शेअर करते. की बहुतेक असं होतं ना की एका मैत्रिणीने घेतलं की दुसऱ्या मैत्रिणीला पण पाहिजे असतं. मला जर मिळाली ना तर तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला जर पाहिजे असेल ना आणायचे, तर तुम्ही पण इथं येऊन घेऊ शकता ना. तर मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं ना, तो कंबरपट्टा प्लेनवाला, आणि जरा थोडी शाईन असते त्याला, तर तो मला कुठेच मिळत नव्हता. म्हणून शेवटी मी इकडे मलाड स्टेशनच्या बाहेर आहे ना, मलाड वेस्ट स्टेशनच्या बाहेर हे ज्वेलरी मार्केट आहे. तर त्याचा संपूर्ण ॲड्रेस पत्ता मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. आणि इथे बघा, या फळभाज्या वगैरे किंवा भाजी पण आजूबाजूला बसते, आणि इथून ते समोरून हे मार्केट चालू होतं. आणि पत्ता, ॲड्रेस, फोन नंबर, जर मला कुठली ज्वेलरी आवडली तर त्यांचं सगळं मी माहिती डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तिथून तुम्ही ती सगळी माहिती घेऊ शकता. तर हे बघा किती सुंदर आहे ना, लग्नाच्या सगळ्या व्हरायटीज आलेल्या आहेत ज्वेलरीच्या इथे. तर इथे मी सगळ्यांना विचारलं की तो कंबरपट्टा इथे मिळेल का प्लेनवाला, तर प्लेनवाला अजिबात कुणाकडेच नव्हता. तर माझ्या डोक्यात आलं, अरे काय, आपण एका कंबरपट्ट्यासाठी एवढं फिरतोय, आणि ते नुसतं फिरत नाही आपण, तो या म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणचं ट्रेनचं तिकीट काढतो, तिथून पुढे रिक्षा, तिथून चालत, आणि एवढी लेडीजला हौस असते, आणि एवढे सगळे कष्ट माझ्या सगळ्या मैत्रिणींना होऊ नयेत म्हणून हा खास मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. तर मी अशी ज्वेलरी पण बघत होते, तर बाकीच्या ज्वेलरी पण मला आवडल्या. तर आपण दादरचा व्हिडिओ याच्या अगोदर बघितलाय ना, तर तिथे ना महाराष्ट्रीयन पारंपरिक मोराटमध्ये जी असते ना ज्वेलरी, ती बरोबर म्हणजे आपल्याला मिळते बरं का. पण इकडे जे आहे ना, ते खास असं स्पेशली लाचा, लेंगा, त्याच्यावर आहे ना एक वेगळाच असा लुक, एकदम भरजरी असा लुक येण्यासाठी आहे ना, ब्रायडल ज्वेलरी खास करून इकडे मिळते. किंवा जे सायडर्स असतात लग्नामध्ये, कुरवल्या वगैरे, छोटे मोठे लुडबुड करणारे सगळेजण, तर त्या लेडीजसाठी इथे खूप सुंदर, युनिक आणि ट्रेंडी ज्वेलरी इकडे मिळते. आणि जर कोणाला असं एकदम भरगच्च असं ज्वेलरी नको आहे, त्यांच्यासाठी ना एकदम सुंदर अशी ऑथेंटिक, छोटीशी, नाजूक अशी पण इकडे डिझाईन तुम्हाला बघायला मिळेल. आणि इकडे खास वैशिष्ट्य या शॉपचं असं होतं, इकडे जे रजवाडी डिझाईन असतात ना, स्पेशली मारवाडी, गुजराती टाईप, अशा सगळ्या रजवाडी डिझाईन ज्या असतात, राजस्थानी डिझाईन, इकडे तुम्हाला त्याचं भरपूर कलेक्शन मिळेल बरं का. तर त्यांनी स्वतःहून सांगितलं की आप हमारे शॉप का व्हिडिओ बनाओ. हा कुठलाही कोलॅबरेशन व्हिडिओ नाही आहे. मी सहज गेले होते व्हिडिओ, म्हणजे माझा कंबरपट्टा घेण्यासाठी, आणि मी हा शूट केलेला आहे खास तुमच्यासाठी. बघा ना किती छान अशा वेगवेगळ्या डिझाईन आहेत, आणि या तुम्हाला बाहेर पण मिळतील. हॉकर्स वाले जे आहेत बाहेर, तिथे थोड्या स्वस्तामध्ये भेटतील. पण काय आहे ना, तुम्हाला एक सांगते या ज्वेलरीचं वैशिष्ट्य, इकडे आहे ना, जी ज्वेलरी तुम्ही वेअर करणार ना, ती एकदम छान क्वालिटीची असते. तर ती मला चेन मिळालेलीच नाही, फक्त स्टोनची घेतलेली आहे. जी पाहिजे होती ती मिळालीच नाही. आता शोधत शोधत मी दादर वेस्ट स्टेशनला आलेली आहे. दादर वेस्ट स्टेशनला उतरल्यानंतर आहे ना, डिसिल्वा रोड आहे ना, तिथे हे छोटंसं ज्वेलरीचं शॉप होतं, गुरुकृपा आर्ट ज्वेलरी. हे त्यांचं नव्याने शॉप ओपन झालेलं आहे. तिथं वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत ज्वेलरीच्या. तर तिथं मला ही कमरपट्टा जो असतो ना, कंबरपट्टा चेन, ती मिळालेली आहे प्लेनवाली, जे मला पाहिजे होती ती. तर अजून पण तुम्ही आत जे ज्वेलरीचे शॉप आहेत ना दादरमध्ये, तर तिथे पण जाऊन चौकशी करू शकता, म्हणजे तुम्हाला अजून रिझनेबल दरामध्ये मिळेल. ही मला चेन जवळजवळ 200-250 पर्यंत मिळालेली आहे. तर ह्या पण शॉपचा ॲड्रेस मी दिलेला आहे बघा व्हिडिओमध्ये, तिथे तुम्हाला ही चेन नक्की मिळेल. तर हा फक्त कंबरपट्ट्याच्या चेनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.